त्या ठिकाणी लँडस्लायडिंग झालं आणि त्यातून पूल असतील, गावं असतील, हायड्रोपोनिक असतील, कशा आहे अतिशय विदारक पद्धतीमध्ये त्या ठिकाणी ते वाहून गेलेले आहेत. आणि त्यामध्ये मग सध्या मानस सरोवरला लोकांचा त्याचा एवढा मोठा आहे. आणि आपल्याकडचे सुद्धा महाराष्ट्रातले काही पर्यटक त्या ठिकाणी गेलेले आहेत. रिचा टूर्स ट्रॅव्हल्स कंपनीच्या 2 गाड्या त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या माध्यमातून ते मानस सरोवरला पर्यटक गेलेले आहेत. ती माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे. 4 जणांशी संपर्क झालेला आहे. अजून या ठिकाणी मी माझ्या शेजारी राहणारे कुटुंब परवा 4 दिवसापूर्वीच मला भेटून आम्ही मानस सरोवरला चाललो आहे म्हणून त्या ठिकाणी गेलेले 4-5-6 दिवसापूर्वी. मला लगेच ही बातमी बघितल्यावर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. पण एक दिवस माझा काही कॉन्टॅक्ट त्यांच्याशी झाला नाही. पण काल रात्री संध्याकाळी माझा त्यांचा कॉन्टॅक्ट झालेला आहे. ते मानस सरोवरला त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या गाडीमध्ये सुद्धा जवळपास 37 जण त्यांच्यासोबत आहेत. आता ते कुठले आहेत याची मला कल्पना नाही, कारण ते मुंबईचे सगळे एकत्र मिळून टूर कंपनी सगळे त्यांना आयोजन करून, मग त्यात काही आंध्रचे पण आहेत, साऊथचे आहेत, इकडचे. आता मुंबईमधून किती जण गेलेले आहेत याची मला कल्पना नाही. आता मी सकाळपासून त्यांना कॉन्टॅक्ट करतोय, पण त्यांचा कॉन्टॅक्ट होतोय, पण ते सुखरूप आहेत. त्यामुळे आता आम्ही प्रदक्षिणा घालतोय, आम्ही असं चाललेलं आहे. पण या ठिकाणी सगळ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न मी करतो. पण लँडस्लाइडिंग झाल्यामुळे सगळं तिकडचे सिस्टीम सगळ्या कोलॅप्स झालेल्या आहेत. त्यामुळे फोनवर कोणाशी संपर्क होऊ शकत नाहीये. पण मला वाटतं 4 जणांचा आमचा संपर्क झालेला आहे. ते सुखरूप आहेत. पुढचं सगळा शोध घेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आणि आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे की आपल्याकडे सगळी माहिती संकलित करा, कोण कोण कुठे कुठे गेलेलं आहे, त्या भागात फिरायला कोण गेलेलं आहे, पर्यटन करायला कोण गेलेलं आहे, त्यांची सगळी माहिती जमा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यासाठी आमची वेबसाईट पण आहे, 24 तास ती त्या ठिकाणी खुली आहे. अजूनही कुणाकडे काही माहिती असेल तर त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी कळवावं. दिल्लीशी आमचा संपर्क सतत सुरू आहे. 24 तास आम्ही अलर्ट मोडवर आहोत. मला वाटतं अजून कुणाकडे काही अतिरिक्त माहिती असेल तर ती निश्चित आम्हाला द्यावी. आपल्याकडनं एक माहिती गोळा करण्याचं काम चालू आहे, त्याबाबत काही अर्ज भरून मिळत आहेत का? नाही, अजून कोणी तसं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं नाही. पण आम्हाला 45-45च्या 2 बस त्यातल्या टुरिस्ट जे आहेत, पर्यटक आहेत, त्यांच्या त्या ठिकाणी गेल्यात अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे. 80 लोक जवळपास आहेत त्यात आपले, अशी माहिती आहे. आम्ही त्यांचा शोध घेतोय, त्यांच्याशी संपर्क करण्याचा सतत आम्ही प्रयत्न करतो. तिकडच्या सरकारशी सुद्धा आमचा, केंद्र सरकारचा संपर्क सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यात लक्ष घालतायत. मला वाटतं जशी आम्हाला माहिती मिळेल ती आम्ही लगेच तशी त्या ठिकाणी सर्वांसाठी प्रसिद्ध करू. पण अजूनही कुणाकडे काही माहिती असेल तर ती आम्हाला आपण निश्चित सांगावी, म्हणजे मग आम्हाला त्यांचा शोध घेण्यासाठी. आपण जे 80 म्हणतायत, 80 पैकी 4 जणांशी तुमचा संपर्क झालेला आहे, ते किती लोकांच्या सोबत आहे? म्हणजे आता 80 पैकी किती लोक सुरक्षित आहेत, किती तुमच्या संपर्कात आहेत? 4 लोकांशी आमच्या डिपार्टमेंटशी मी आत्ताच बोललो, तर त्यामुळे 4 लोकांचा आमचा संपर्क झालेला आहे. तर मी सांगितलं की आमचे 37 लोक जे आमचे शेजारी आहेत गेलेले, गुजराती परिवार आहे, ते आहेत. एक मुलगा, एक मुलगी आणि त्यांची आई, 3 जण आहेत. तर ते मला भेटूनच गेले होते जायचं 1 दिवस आधी. त्यामुळे ते सुद्धा सुरक्षित आहेत. त्यांच्या बसमधले 37 जण. काल रात्रीमध्ये सविस्तर बोलणं झालं. त्यांनी मला व्हिडिओ पण लावला संध्याकाळी की इथे किती छान वातावरण आहे, इथला निसर्ग बघा म्हणून त्यांनी मला व्हिडिओवरच लावला, त्यांनी मला फोन. ते सुद्धा सुरक्षित आहेत. त्यातले मुलगा मुलगी तिकडे अमेरिकन आहेत, तिकडे शिकण्यासाठी सुट्टीमध्ये इथे आलेले होते 4-8 दिवसात, 15 दिवसासाठी, फक्त फिरायसाठीच पण. आणि म्हणून मला असं वाटतं की ती बस पूर्ण सुरक्षित आहे. पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आहेत, कारण ते इथून दिल्लीला गेले, दिल्लीहून मग नेपाळला गेले, मग सगळे लोक कलेक्ट करत ही टीम घेऊन जाते टूर्स कंपनी. ते सुरक्षित आहेत. पण अजूनपर्यंत आमच्याकडे संपर्क काही फारसा झालेला नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही प्रयत्न करतो आहोत, तिथल्या सरकारशी, तिथल्या सगळी यंत्रणा आहे, आपत्ती व्यवस्थापन, त्यांच्याशी आम्ही बोलतो आहोत. आपली सेना आहे ती सुद्धा तिथे दाखल झालेली आहे. मला वाटतं केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही अतिशय अलर्ट मोडवर आहेत. जसंही तपास लागेल, कळेल त्या पद्धतीने आम्ही सर्वांना कळू. पण सर्वांना मदत करण्यासाठी शासकीय पातळीवर आमचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिक आणि नॉर्थ महाराष्ट्रामधले काही लोक गेलेले आहेत का, किंवा त्यांच्याशी काही संपर्क? अजून अशी माहिती नाही. आम्ही लोकांना विचारतो, सगळ्यांना आम्ही प्रसिद्धी दिलेलं आहे त्या ठिकाणी की आम्हाला कळवा, जिल्हाधिकाऱ्यांना कळवा. आम्ही आमचा नंबर दिला आहे, तो 24 तास आहे त्या ठिकाणी, टोल फ्री. आणि त्याच्यावरून आम्ही सांगितलं की आम्हाला कळवा. कोणी आपल्या आजूबाजूचं गेलं असेल, कोणी आपले नातेवाईक गेले असतील, आपल्या ओळखीचे कोणी गेलं असेल, जसं मला माहीत होतं आणि म्हणून मी लगेच त्यांचा शोध घेतला, पण ते सुखरूप आहेत. तसं कोणी गेलेलं असेल तर त्यांनी आम्हाला तात्काळ या ठिकाणी कळवावं, म्हणजे मग आम्हाला शोध घेण्यासाठी सोपं होईल.
MPSCचा जो पेपर फुटला होता त्याचं बिंग आता फुटलेलं आहे. एका प्रेम प्रकरणामधनं ही पेपर फुटी झाल्याचं आता निदर्शनास आलंय. 6 जणांना अटक झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा घटना होऊ नये यासाठी नेमकं काय प्रिव्हेंटिव्ह मेजर त्यासाठी सगळे प्रयत्न सरकार करतंय, पण आता लोक जितके निर्लज्ज झालेले आहेत, मला कळत नाही काय बोलावं या विषयावर. मलाही कळत नाही, पण मला असं वाटतं की सरकार सगळे खबरदारी कशा पद्धतीने ते सगळं टाळता येईल, पुढे भविष्यामध्ये कसं होणार नाही. कारण अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारही अतिशय गंभीर, आपण बघितलं असेल मागे नीट असेल, सीटीचा असेल, पेपर फुटल्यानंतर किती काळजी त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. पण मला असं वाटतं की पुढे भविष्यामध्ये खूप अजून, कारण आता टेक्निक इतके वेगवेगळे निघत चाललेले आहेत, आपण पुढे जातो त्यापेक्षा चोर असतात ते जास्त पुढे चाललेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं त्या संदर्भामध्ये अतिशय सरकार गांभीर्याने विचार करत आहे. पुढे भविष्यामध्ये असे प्रकार होणार नाही, निश्चित त्याची काळजी आम्ही घेऊ. नंदुरबार मधलेच 4 लोक आहेत. नंदुरबार मधले 4 जण, म्हणजे जो अकॅडमी चालवता तो होता, MPSCचा एक कक्षा अधिकारी तो त्याच अकॅडमीमध्ये शिकलाय. असेच नंदुरबारचं कनेक्शन मोठ्या मी प्रमाणात. ते सांगतो की अतिशय गंभीर हा विषय आहे. म्हणजे इतकी काळजी घेऊन सुद्धा पेपर फुटतात कसे काय, हाही मोठा संशयाचा विषय आहे. आता हा प्रेम प्रकरणातून त्याची मुलगी ती कोणावर प्रेम करते, त्याला दिला, तो नापास झाला आणि म्हणून हे बिंग फुटलं, ते बरं झालं. अन्यथा हे कळालंही नसतं काय झालं काय नाही. पण अशा लोकांसाठी आता कडक शासन केलं पाहिजे. कडक शासन म्हणजे कोणाची हिंमतच होता कामा नये असं करण्याची, असे प्रावधान निश्चित त्या ठिकाणी करावं लागेल. पण या पुढच्या काळामध्ये पेपर फुटूच नये किंवा असं कुठेही प्रकार वंचित घडता कामा नये यासाठी सरकार खूप गांभीर्याने विचार करत आहे. मला वाटतं लवकरच काहीतरी नवीन सिस्टीम त्यामध्ये अडॉप्ट केली जाईल.